नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला सायन्स फर्स्टचा पिरियड आहे. कालच्या पिरियडला आपण न्यूटन सेकंड लॉ आणि त्याचा फॉर्म्युला आपण पाहिला. व्हॉट इज सेकंड लॉ ऑफ मोशन? न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन काय आहे? द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, rate of change of momentum is directly proportional to the applied force. Rate of change of momentum means what? Change in momentum, that is final momentum minus initial momentum. Rate means divided by time t is directly proportional to F. From this we have proved the formula of a force, that is F is directly proportional to the m v minus u upon t. But from Newton's first law of motion we know that v minus u, v is final velocity minus initial velocity upon time, that is change in velocity upon time is the formula of acceleration, that is f is directly proportional to m into a. From this we get F is equal to K into ma, where K is the constant of proportionality. K is constant and its value can be taken as a 1. Therefore F is equal to ma. F means applied force, m means mass, and a is the acceleration. See this quantity, F is equal to applied force. F is applied force, m is equal to mass, and a is equal to acceleration. We have see the new physical quantity force. आता ह्या फिजिक्सच्या नियमानुसार जर आपण नवीन फिजिकल क्वांटिटी जर बघितली तर लगेच आपण त्याचे SI आणि CGS युनिट फाइंड आउट करतो. आता आपण फोर्सचं SI आणि CGS युनिट फाइंड आउट करू. फोर्स इज इक्वल टू, फॉर्म्युला काय मिळाला आहे आपल्याला? मास इंटू ॲक्सलरेशन. मास इंटू ॲक्सलरेशन हे आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला मिळाला. आता फोर्सचा आपल्याला फॉर्म्युला शोधून काढायचा आहे, म्हणजेच आपल्याला त्याचं SI आणि CGS युनिट शोधून काढायचं आहे. SI युनिट काढताना आपण बघू. मासचं SI युनिट काय आहे? काय मासचं SI युनिट? kg आहे. ॲक्सलरेशनचं SI युनिट काय आहे? ॲक्सलरेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपण पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन, निगेटिव्ह ॲक्सलरेशन, झिरो ॲक्सलरेशन सगळं बघितले. ॲक्सलरेशनचं युनिट काय आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला फोर्सचं SI युनिट काय आलं? kg मीटर पर सेकंड स्क्वेअर हे आपल्याला फोर्सचं SI युनिट आपल्याला मिळालं. हे कुठलं युनिट झालं? SI युनिट. आता आपल्याला ह्याचं CGS युनिट बघायचं आहे. CGS युनिट बघताना पुन्हा मासचं CGS युनिट काय आहे? kgच्या ऐवजी ग्रॅम आहे. त्याच्यानंतर ॲक्सलरेशनचं CGS युनिट काय आहे? सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजेच फोर्सचं CGS युनिट काय आलं? CGS युनिट ऑफ फोर्स इज इक्वल टू ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. हे काय आलं? फोर्सचं CGS युनिट आलं. आणि हे kg मीटर पर सेकंड स्क्वेअर हे फोर्सचं SI युनिट आलं. पण एवढं मोठं युनिट आपण म्हणत बसत नाही, तर फोर्सची डिस्कवरी न्यूटनने केलेली आहे. हे सगळे न्यूटनचे लॉ आहेत. म्हणून आपण फोर्सचं SI युनिट हे त्याला रिस्पेक्ट देण्यासाठी, न्यूटनला रिस्पेक्ट देण्यासाठी आपण न्यूटन असं देतो. फोर्स SI युनिट काय आहे? फोर्सचं SI युनिट इज kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. बट एवढं मोठं युनिट आपण म्हणत बसण्यापेक्षा, टू गिव द रिस्पेक्ट टू द सायंटिस्ट न्यूटन, वी
Say the SI unit of force is न्यूटन. फोर्सचं SI युनिट आपण काय देतो? न्यूटन, आणि त्याला सिम्बॉल कॅपिटल N. आणि ह्याचं CGS युनिट आपल्याला माहिती आहे काय आहे? ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर हे असं आहे. पण हे एवढं मोठं युनिट म्हणण्याच्या ऐवजी आपण त्याचं CGS युनिट काय देतो? डाईन असं देतो. याला काही शॉर्ट फॉर्म वगैरे नाही. नाऊ वी हॅव टू फाइंड द रिलेशन बिटवीन फोर्स अँड डाईन. म्हणजे न्यूटन आणि डाईन यांच्यामधलं आपल्याला रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. 1 न्यूटन म्हणजेच काय? आता आपण फोर्सचं SI युनिट काय दिलं? न्यूटन दिलं. 1 न्यूटन म्हणजेच काय आहे? 1 kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग आता 1 न्यूटन म्हणजे किती डाईन? यालाच आपण काय म्हणतो? रिलेशन बिटवीन SI अँड CGS युनिट ऑफ अ फोर्स. बघू आपण 1 न्यूटन म्हणजे किती डाईन येतं ते आपण फाइंड आउट करू. 1 न्यूटन मीन्स 1 kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. याला व्यवस्थित लिहा. दॅट इज 1 kg 1 मीटर डिवायडेड बाय 1 सेकंड स्क्वेअर. 1 kg 1 मीटर डिवायडेड बाय 1 सेकंड स्क्वेअर. हे कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे आपल्याला? kgचं ग्रॅममध्ये, मीटरचं सेंटीमीटरमध्ये. 1 kg म्हणजे किती ग्रॅम? 1 kg इज इक्वल टू कितीने मल्टिप्लाय करायचं याला? 1000 ग्रॅम इंटू 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर डिवायडेड बाय 1 सेकंड स्क्वेअर विच इज इक्वल टू 1000 इंटू 100 ग्रॅम सेंटीमीटर पर 1 सेकंड स्क्वेअर. 1000 इंटू 100 म्हणजे 10 किती होतात? 5. बघा किती दूर आहेत? 1 2 3 4 आणि 5. दॅट इज 10⁵ ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. पण ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर याच्याऐवजी आपण काय म्हणत आहोत? बघा बरं काय म्हणतोय आपण? डाईन म्हणतो आहे. म्हणून इट इज इक्वल टू 10⁵ डाईन. दॅट इज 1 न्यूटन is equal to 10⁵ डाईन. This is the very important relation. 1 Newton is equal to 10⁵ डाईन. आणि हे जर उलट रिलेशन जर घेतलं तर 1 डाईन is equal to 10⁻⁵ न्यूटन. उलट घेतलं तर जितके वर्ष आपण फिजिक्स शिकू तेवढे वर्ष हे रिलेशन लक्षात ठेवायचं.